रीडिंग किंवा ज्याला आपण रॅपिड रीडिंग म्हणतो, मला माहिती आहे आपल्यापैकी बरेच लोक हे करतही असतील, आपल्या त्याबद्दलच्या काही काही वेगवेगळ्या टेक्निक्स किंवा टिप्स असतील. पण एक स्पीड रीडिंग कसं करावं किंवा एका दिवसात एक पुस्तक कसं वाचावं याबद्दलचे काही मी संदर्भ किंवा याबद्दलचे काही टिप्स अँड ट्रिक्स आपल्यासमोर मांडणार आहे. सुचिताताईंना 2 मिनिटं जर आपण सोडलं तर आपल्याला ऐकता येईल. प्लीज जागेवर बसून घ्या, 2 मिनिटं ऐका. तर रॅपिड रीडिंग किंवा जे आपण म्हणतो की फास्ट पेस रीडिंग हे काय सुपरनॅचरल क्वालिटी नाही आहे. थोडंशा फार टेक्निक्स वापरून ते कुणालाही आपल्याला आत्मसात करता येऊ शकते. तर याबद्दल आपल्याला काय गोष्टी करायच्या आहेत, त्या काय गोष्टी टाळायच्या आहेत याबद्दल मी थोडक्यात सांगणार आहे. तर होतं काय, आपण सध्या इन्फॉर्मेशन ओव्हरलोडमध्ये जातो. लहानपणापासून आपण एवढे विषय शिकलो, हिस्ट्री, जॉग्रफी, सायन्स, अकाउंटिंग, मॅथमॅटिक्स. पण मला वाटतं की वयाच्या 5-6 वर्षानंतर आपल्याला वाचायचं कसं हे कुणीही शिकवलेलं नाही. वाचावं कसं, काय वाचा आपण बरेच लोक सांगतात, पण वाचायचं कसं याचा क्लास आपण, मला तरी आठवत नाही आपण लहानपणाच्या एक सुरुवातीच्या नंतर कुणीच आपल्याला दाखवलं असेल. तर याच्याबद्दलच मी थोडंसं बोलणार आहे की आपण वाचतो, आपण खूप वाचतो, पण वाचताना आपल्याकडून काही चुका किंवा वाचायच्या चुकीच्या पद्धती, मी चुका म्हणणार नाही, चुकीच्या पद्धती असतात, त्यावरती आपण फोकस करू. आणि त्या जर आपण टाळल्या तर आपल्याला वाचायचा जो स्पीड आहे तो नक्की वाढत जाईल. पहिली होणारी कॉमन चूक म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये सब व्होकलायझेशन असं म्हणतात. आपल्यापैकी किती जण वाचताना ती लाईन किंवा ती वाक्य मनातल्या मनात फुटफुटतात किंवा तोंडाने बोलतात, बरेच लोक करतात ना. तर आता ही कॉमन असणारी सवय आहे. आता होतं काय, कुठल्याही माणसाचा बोलण्याचा स्पीड 200 ते 250 शब्द पर मिनिट एवढा असतो. त्यामुळे आपला वाचायचा स्पीड सुद्धा त्याच स्पीड प्रमाणे लिमिट होतो. तर आता हे टाळायचं कसं, तर आपला मेंदू खूप ट्रेंड आहे, मेंदूला आपल्या सवय आहे की हे मेंदू सहज करू शकतो. जर आपण एखादी लाल स्टॉप साईन बघितली सिग्नलची, तर आपण काही वाचत नाही STOP स्टॉप म्हणून. आपला मेंदूला कळतं की स्टॉप म्हणजे स्टॉप. तर मेंदू आपला ट्रेंड आहे, पण आपण त्या मेंदूला ते करू देत नाही. तर असं जर असेल तर मेंदूला आपल्याला थोडंसं डायव्हर्ट करायला लागेल. ते कसं करता येईल याबद्दलचे 2-3 सोप्या टेक्निक्स आहेत. पहिली गोष्ट, आपल्याला अशा पुढपुढत वाचायची सवय असेल तर एक काम करून बघा, आपली जीभ आहे, जीभचं टोक पुस्तक वाचताना थोडंसं वरती नेऊन ठेवा, असं किंवा कुठेही ठेवा. जर तुम्ही असं केलं तर आपण तुम्हाला शब्द फुटफुटताच येणार नाही. त्यामुळे ती सवय रिड्यूस करायला त्याचा नक्की उपयोग होऊ शकतो आणि तुम्ही जास्त पेसनी वाढू शकता. ही झाली पहिली टीप. दुसरी टीप अशी आहे की आपल्या आजूबाजूचं वातावरण हे खूप परिणामकारक असतं. आपण बऱ्याच वेळा कॉफी शॉपमध्ये जातो आणि असं म्हणतात की कॉफी शॉपमध्ये खूप चांगलं काम होतं, बरोबर आहे ना. म्हणजे असं म्हणतात की इथलं वातावरण खूप काम करायला पोषक आहे, कारण मंद म्युझिक असतं, कॉफीचा वास असतो, हलकी कुजबूज असणारं वातावरण असतं. पण लोकांना वाटतं की ते खूप प्रॉडक्टिव्ह आहे. खरंही आहे. तसं वाचताना जर आपल्या सभोवतालचं वातावरण जर प्रसन्न असेल, जर एखादा आपला आवडीचा कोपरा असेल जिथे आपण वाचू शकतो, तर नक्की आपला वाचायचा स्पीड वाढतो. मग बाजूला थोडंसं मंद म्युझिक लावा, इन्स्ट्रुमेंटल म्युझिक असू दे, म्हणजे शब्दिक म्युझिक नसू दे, तर नक्कीच आपला वाचायचा स्पीड त्या गोष्टीने वाढू शकतो आणि आपण हे होणारं जे सब व्होकलायझेशन जे आहे ते कमी करू शकतो. दुसरी होणारी कॉमन चूक म्हणजे रिग्रेशन, म्हणजे पुनरावलोकन. आपल्यापैकी किती लोकांना असं वाटतं की अरे हे मी वाक्य वाचलं, मला कळलं नाही, परत मागे जाऊन आपण वाचूया, किंवा हे पान मला कळलं नाही, परत मागे जाऊन वाचूया. किती लोक करतात, आपण सगळे करतो. त्याचं कारण आपल्याला ते कळत नाही असं नसतं, कधी कधी लॅक्स ऑफ कॉन्सन्ट्रेशन असतं किंवा आपल्याला पटकन ते लक्ष लागत नसतं. तर ही होणारी कॉमन चूक आहे. तर ती अवॉइड करायला काय करायला लागेल, तर एक गोष्ट आहे की आपण शब्द वाचताना मागं जाण्याच्या करता कॉन्टेक्स्ट ऑफ दॅट बुक किंवा कॉन्टेक्स्ट ऑफ द पॅराग्राफ खूप महत्वाचं आहे. कधी कधी असं होतं की आपण एखादी गोष्ट वाचतो, त्याचा अर्थ आपल्याला पुढच्या पानावरती कळतो. असंही होऊ शकतं. सिनेमा बघताना बऱ्याच वेळा होतं की हा मला सीन कळला नाही, पण 5 मिनिटात अरे हे असं होतं का, हे आपल्याला कळू शकतं. तो कॉन्टेक्स्ट जर आपल्याला कळत गेला पुस्तक वाचताना, तर आपल्याला मागे जायची गरज वाटत नाही. याकरता लहान मुलं विचारत असं व्हाय, या पुस्तकात काय आहे, काय, हा जर आपल्या डोक्यात प्रश्न सारखा असेल तर तो कॉन्टेक्स्ट समजून घ्यायला आपल्याला नक्की मदत होते. तरी झाली दुसऱ्या चुकीबद्दल किंवा दुसऱ्या होणाऱ्या चुकीच्या पद्धतीबद्दल, ज्याला आपण म्हणतो रिग्रेशन. आता हे टाळण्याकरता 2 आपण एक
सोपं टेक्निक वापरू शकतो. पुस्तक वाचताना एक छोटासा कागदाचा तुकडा किंवा क्रेडिट कार्ड तर कुठलंही कार्ड बरोबर ठेवा. पुस्तक वाचताना त्या ओळीवरती सरकत सरकत पुढे जा, म्हणजे आपण मागत जाऊच शकत नाही. आपल्याला मागचं वाक्य किंवा मागचा शब्द दिसणारच नाही. हे जर केलं तर रिग्रेशन थोड्याफार प्रमाणामध्ये नक्की अवॉइड होऊ शकते. तर ह्या झाल्या होणाऱ्या टिप्स अँड टेक्निक्स फॉर 2 प्रॉब्लेम करतात. तिसरा प्रॉब्लेम असा आहे की फिक्सेशन. बऱ्याच वेळा असं होतं की वाचताना आपण एखाद्या मजकुरावरती अडकून राहतो. असं म्हणतात की कॉमन आपल्याला वाचताना 10 ते 15 फिक्सेशन एका पानावरती येऊ शकतात. की आपण तो शब्द बघतोय किंवा ते पान बघतोय पण आपण पुढे जाऊ शकत नाही की आपण तिला अडकतो, असं होऊ शकतं. त्याला फिक्सेशन म्हणतात. हे फिक्सेशन कसं टाळता येईल? 2 सोपी टेक्निक्स आहेत. बरीच लोक पेसर वापरतात. पेसर म्हणजे काय? आपलं बोट किंवा पेन्सिल मजकुरावर सरकत सरकत पुढे नेतात. बरीच लोक आपले करत असतात, आपण हे करत असाल. मी कधी कधी करायचो, आता बहुतेक वेळा करत नाही पण आपण करतो. आता ह्याचं होतं काय की आपल्या वाचण्याचा स्पीड कॉन्स्टंट राहतो आणि जर तुम्हाला फास्ट वाचायचं असेल तर तुम्ही पेन किंवा पेन्सिल घेऊन तुम्ही पटकन त्याच्या मागे त्या मजकुरामागे जाऊ शकता. तर हे वापरून बघा की जरा आपलं कंटेंटवरती फिक्सेशन आपण अवॉइड करू शकतो. दुसरा अजून गोष्ट आहे की आपण त्याला फ्लॅश रिडिंग किंवा म्हणतात की मी हे पुस्तक वाचत नाही, हे पुस्तक स्कॅन करतो. असं बरेच लोक वाचतात की पुस्तकाचं पान नुसतं बघतात तर मजकूर त्यांना कळतो. हे कसं करायचं? सिम्पल टेक्निक आहे. कुठल्याही पुस्तकाच्या पानाचं मनातल्या मनात 3 भाग करा, 3 कॉलम करा. प्रत्येक कॉलमच्या मधल्या शब्दावरती कॉन्सन्ट्रेट करा आणि आपली जी पेरिफेरल विजन आहे त्याने आजूबाजूचे शब्द बघा आणि असं ते पुस्तक स्कॅन केल्यासारखं वाचत जायचा सराव करा. आपला वाचायचा स्पीड नक्की वाढेल. तर ही झाली काही टिप्स अँड टेक्निक्स आणि होणाऱ्या चुका. घरी करून बघा. पुस्तकावरती रेकॉर्ड मान बघा. एक व्हिज्युअली 3 कॉलम पुस्तकाचे करा. प्रत्येक कॉलम मधला शब्द बघा आणि त्याच्या आजूबाजूचे शब्द जे आहेत ते पेरिफेरल विजननी ऍक्सेप्ट करायचा प्रयत्न करा. मग ते 3 कॉलम तुम्हाला असे वाचतायचे. मग तो जर अख्खा मजकूर तुम्हाला वाचायचा असेल तर तुम्ही कॉलम बाय कॉलम वाचत जाल. शब्द बाय शब्द वाचायची तुम्हाला गरज लागणार नाही. तर हा एक प्रयोग करून बघायला हरकत नाही. आता या झाल्या काही टिप्स अँड टेक्निक्स. याशिवाय जर आपल्याला बुक डे वाचायचं असेल मग ते कुठलंही असेल. आता काही वेळेला पुढच्या ज्या टेक्निक्स आहेत ह्या कादंबरी का कविता संग्रहाला शक्यतो लागू होत नाहीत, पण टेक्निकल बुक्स असतील, रेफरन्स बुक्स असतील तर हे आपण यांनी नक्की वापरू शकतो. पहिली गोष्ट म्हणजे पुस्तकाचं कव्हर दोन्ही बाजूनी नक्की बघा. कारण बऱ्याच वेळा पुस्तकात आत काय आहे हे त्या कव्हरवरती आणि बॅक कव्हरवरती नक्की दिलेलं असतं. ते बघायला नक्की बघा, त्याचा आपला नक्की उपयोग होतो. दुसरी गोष्ट अनुक्रमणिका बघा, टेबल ऑफ कंटेंट्स. याच्यामध्ये बऱ्याच वेळा असं असतं की 80% मजकूर हा 20% प्रकरणामध्ये असतो, ज्याला 80-20 रूल म्हणतात. तर हे नक्की बघा. ऑब्व्हियसली म्हटल्याप्रमाणे कादंबरीला हा रूल लागू होत नाही, पण बाकीच्या टेक्निकल बुक्सला नक्की तुम्ही 80-20 प्रिन्सिपल वापरू शकता की आपल्याला नक्की काय वाचायचंय हे कळायला ती अनुक्रमणिका आपल्याला नक्की मदत करू शकते. तिसरी गोष्ट अशी आहे की आपण एकदा पुस्तक वाचायला सुरुवात केली तर 3 स्टेपमध्ये पुस्तक वाचायची प्रॅक्टिस करा. पहिली स्टेप म्हणजे आपण त्याला म्हणतो की स्किमिंग, म्हणजे 10 सेकंदामध्ये पान चाळत पुस्तक पहिल्या पासमध्ये वाचत जा. 10 ते 15 सेकंद मॅक्सिमम. पुस्तक अख्खं वाचू नका, हरकत नाही. 10 सेकंदामध्ये पुस्तक चाळा. कुठले पॅराग्राफ्स आहेत, कुठली प्रकरण आहेत, काही डायग्राम्स आहेत का, आपल्या डोक्यावरती पटकन त्याच्यावरती आपण त्या फर्स्ट पासमध्ये स्कॅन करू शकतो. दुसऱ्या पासमध्ये पुस्तक स्कॅन करा. म्हणजे काय करा, 30 सेकंद वेळ द्या. याच्यावर थोडंसं फोकस करा. कुठले इम्पॉर्टंट पॅराग्राफ्स आहेत किंवा काही स्पेसिफिक प्रकरण आहेत, काही डायग्राम्स असतील, काही उदाहरणं दिली असतील. 30 सेकंद पर पान असा त्याला वेळ द्या आणि ते पुस्तक परत एकदा वाचून म्हणजे स्कॅनिंग ऑफ द पेजेस करत वाचत जा. पहिलं स्किमिंग केलं, आता स्कॅनिंग केलं. तिसरी स्टेप रीडिंग, म्हणजे ॲक्च्युली आपण पुस्तक आता वाचायला सुरुवात करतो. आता हे वाचत असताना पहिली शिकवलेली सगळी टेक्निक्स वापरा. सब वोकलायझेशन अवॉइड करा. हातात पेसर ठेवा आणि जर आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे 3 कॉलमचं जे पेरिफेरल आपण जे करतो तो जो टेक्निक वापरलं तर हे पुस्तक आपण पटकन वाचायला सुरुवात करू शकतो. आणि आपल्याला ऑलरेडी पुस्तकात काय माहिती असतं, कारण आपण टेबल ऑफ कंटेंट बघितलेलं आहे. आपण 30 सेकंदाच्या पासमध्ये काय काय आपल्याला वाचायचे, कुठे कुठे वाचायचे आपल्या डोक्यात रजिस्टर झालेलं आहे. तर हे जर केलं तर ते पुस्तक आपण नक्की फास्ट पेसनी वाचू शकतो. हा जो एक प्रयोग आहे तर गॉर्डन जेरी नावाचा एक ट्रेनर आहे UK मधला, त्यांनी हे सांगितलेलं आहे. त्याचा वाचायचा स्पीड स्वतःचा जवळजवळ 1500 ते 1600 वर्ड्स पर मिनिट या स्पीडने तो वाचतो. आपला असेल तर मी
एक चेक करून बघितलं मला बघूया तरी आपला स्पीड किती आहे, तर 500-600 पर्यंत आपण अनट्रेन रीडर वाचू शकतो. पण हे जर टेक्निक वापरलं तर आपला स्पीड नक्की वाढू शकेल आणि 1 बुक अ डे आपण नक्की करू शकतो. विथ दॅट मी थांबतो इथे. म्हणजे त्यांचे एक पुस्तक मराठी पुस्तक आहे, त्याच्यामध्ये अजून 2 स्पीड वाढवण्यासाठीच सांगितलेले टेक्निक्स ज्या मला खूप कामाला आल्या. समजा आपल्याला स्पीड वाढवायची असेल वाचनाची, थोडा कंटाळा आला असेल, म्हणजे मराठी वाचून कंटाळा आला असेल तर इतकं क्लिष्ट पुस्तक घ्यायचं त्याच्यानंतर वाचायला की एक 4-5 ओळी जरी आपण त्या क्लिष्ट पुस्तकाच्या, मे बी आपल्याला संस्कृत जर फारसं आवडत नसेल किंवा इंग्रजी किंवा जेही कुठलं खूप जास्त व्यासंग असलेलं ज्याच्यातलं आपल्याला फार आवडत नाही असं काहीतरी डोळ्यासमोर धरायचं, त्याचं एकच पान वाचायचं आणि पुन्हा मूळ मजकुरावरती यायचं. त्यानंतर आपला जो वाढलेला स्पीड असतो तो प्रचंड असतो. ते एक. आणि दुसरं अजून स्पीड वाढवण्यासाठी जे टेक्निक मला स्वतःला कामाला आलं ते म्हणजे ओळी उलट्या वाचायच्या. जेव्हा आपल्याला असं वाटतंय की आपला स्पीड कमी झालाय तर ओळ जी आहे ती ओळ उलटी वाचायची. अशा 10 ओळी वाचून काढायच्या आणि त्यानंतर आपण बघायचं की 11व्या ओळीपासून आपला स्पीड काय झालेला असतो. त्याच्यामध्ये जवळपास 1.25 पटीचा फरक पडतो. तर त्याच्यामुळे तेही एक टेक्निक तुम्ही नक्की करून घ्या. खूप छान. मला ही 2 टेक्निक्स नक्की वापरून बघायला आवडतील. तर प्रथमपूर्वी मी काही माझी ओळख वगैरे करून दिली नव्हती, तर बहुतेक सगळ्याला मी या संमेलनात भेटलोच आहे. पण एक औपचारिक ओळख म्हणून सांगतो. माझं नाव सचिन केळकर, मुंबईत आलो आहे. इंटेल या कंपनीमध्ये एका पोझिशनवरती आहे, ज्याच्यामध्ये आम्ही सॉफ्टवेअर डेव्हलपवरती खूप कामं करतो आणि त्यामुळं इव्हेंटही करतो. त्यामुळं या इव्हेंटचा नारायण मी असल्यामुळे मला जे काही हा अनुभव आहे तो त्या इंटरमध्ये काम केल्यामुळे आले असं म्हटलं तरी हरकत नाही. याच्या पुढचं आपण सेशन घेणार आहोत ते आपल्या इथे 2 मागच्या वर्षी आले होते, आवर्जून आले होते. तर अखिल मेहता सरांना आपण अनिल मेहता सरांना मी आमंत्रित करतो की त्यांनी आपल्यावरती थोडंसं संवाद साधावा आणि त्याच्याकरता मी त्यांना निमंत्रित करतो. सर प्लीज स्टेजवरती या. त्यांच्याबरोबर आज आपण संवाद करणार आहोत एक वेगळ्या भूमिकेतून. सकाळी आपण एक वेगळं नातं बघितलं की प्रकाशक आणि पुस्तक वाचक किंवा कसं असतं. तर आज आपण आदिलबाईंशी एक वेगळा संवाद करणार आहोत की त्यांना वाचायला काय आवडतं, वाचक म्हणून त्यांच्या काय काय एक त्याला जाणून घ्यायचा प्रयत्न आपण आज करणार आहोत. मागच्या संमेलनामध्ये खूप छान मुलाखत आपली झाली होती, त्याबद्दल आपल्या बऱ्याच आतापर्यंतच्या ज्या गोष्टी त्या कळल्या होत्या. यावेळेला जरा थोडंसं वेगळ्या ट्रॅकने आपण जायचा प्रयत्न करणार आहोत की अनिलभाई एक वाचक म्हणून कसे आहे हे आपण थोडंसं जाणून घेणार आहोत. यामध्ये माझे काही प्रश्न थोडेसे रॅपिड फायर या स्वरूपाचे असतील. आपण जे म्हणतो की TV शोमध्ये कसे पटकन विचारतात तसे आपण काही त्याला प्रश्न विचारून थोडंसं गोंधळून टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत, पण ते तसे पटकन गोंधळून जाणार नाही आहे, ते मला माहिती आहे. तर मला एक विचारतो सर की तुमच्या संग्रहामध्ये आम्ही म्हणतो की माझ्याकडे जेवढं आहे तेवढं आहे, तुमच्या संग्रहात किती पुस्तकं आहेत? हो, माझ्या संग्रहात एकच, त्याचं नाव आहे भारतीय संविधान आणि ते संस्कृत. अरे वा, खूप खूप छान. म्हणजे बाकीची जी पुस्तकं आहेत ती दुकानात आहे. म्हणजे सगळी विश्वाची माझ्याकडे तसं माझं दुकानच माझ्या लायब्ररी असं अर्थ. पण याच्यावरून एक जाणवतं की ठीक आहे, तुम्ही दुकानामध्ये पुस्तकं नक्कीच तुम्ही चाळता किंवा वाचता, पण दुकानाशिवाय जाऊन कुठे पुस्तकं घ्यावं असं कधी वाटतं का? दुकानाचे बाहेर जाऊन कुठे घ्यावं असं वाटत होतं पूर्वी. तर मी पूर्वी मुंबईला जायचो, मुंबईमध्ये. तिथे मी प्रवासातून येण्यापर्यंत म्हणजे बॉम्बेहून पुण्यापर्यंत येण्यासाठी मला 1-2-4 पुस्तकं लागायची, ती मी घ्यायची आणि ती मी वाचायची. आणि ती आयदर आई टॅक्सीवर काही वेळेला मी सकाळी कोयना एक्सप्रेसने कोल्हापूरपर्यंत यायचं आणि तेही फक्त तो वेळ संपूर्ण वाचणार का. अरे वा. यासाठी मी असं बऱ्याच वेळा प्रवास केला आहे. आणि काही वेळेला मुंबईला गेल्यानंतर 1-2 दिवस हॉटेलमध्ये एक्सटेंड करायचं आहे मला.
मग कुठल्या मुंबईतल्या बुक स्टोअरच्या काही आठवणी त्यावेळच्या? म्हणजे बॉम्बे बुक डेपोमध्ये बरीच नवीन पुस्तके आहेत. हो नंतर आयडियलमध्ये आहे. हो पण आय यूज टू गो टू बॉम्बे बुक डेपो. बॉम्बे बुक डेपो. दुसरा मला प्रश्न विचारायचा की नक्कीच आपल्यासमोर इतक्या गोष्टी येतात, इतक्या कलाकृती किंवा आपण ज्याला म्हणतो की पुस्तकांचा संचय आपल्यासमोर येतो. एक वाचक म्हणून वाचताना आणि एक प्रकाशक म्हणून वाचताना काय वेगळा विचार तुमच्या मनात असतो का, की कसं ते प्रोसेस तुम्ही करता? वाचक म्हणून वाचत असताना मला एक आनंद, म्हणजे काय पुस्तक वाचतो त्यावेळी मला जर ते पुस्तक आनंद देणार असेल तर ते वाचत. आणि प्रकाशक या नात्याने मी ज्यावेळी पुस्तक वाचतो त्यावेळी ते पुस्तक किंवा ते हास्य देखील ज्यावेळी येतं माझ्याकडे त्यावेळी ते लोकांना कितपत रुचेल, लोकांना कितपत, वाचकांना कितपत आवडेल हे वाचून मग नक्कीच म्हणजे मनाचा आनंद आणि ऑब्व्हियसली लोकांची अभिरुची हा एक त्यामध्ये फॅक्टर आहे. प्रकाशक म्हणून तुम्ही ज्यावेळी वाचता असतील त्यावेळी तुम्हाला वाचकाचा आनंद हा बघावाच लागतो. वाचकाला ते पुस्तक आवडेल की नाही हे महत्त्वाचं. मग असं कधी होतं का की हे मी पुस्तक वाचतोय मला पटत नाहीये पण एखाद्या वेळेस ते वाचकांना आवडेल, असं कधी मग त्याच्यामध्ये द्वंद्व किंवा क्लॅश होतो का तुमच्या? म्हणजे नाही, माझ्या मनात कधीच येत नाही. याचं कारण असं आहे की मी एक सामान्य वाचक आहे असं मी स्वतःला समजून. पुढचा प्रश्न की तुम्ही आता मला की माझं स्टोअर किंवा असं दुकान हेच लायब्ररी आहे, पण जेव्हा तुमच्यासमोर एवढी पुस्तकं असतात तेव्हा मग एखादं पुस्तक वाचायचं असेल त्याची निवड कशी होते? की नवीन आलंय म्हणून का मला आज त्या कोपऱ्यातलं ते पुस्तक खुणवतंय म्हणून, म्हणजे कशी होते तुमची निवड? नवीन आलेली जी पुस्तकं असतात दुकानामध्ये ती मी चालतो, त्याचा ब्लड वाचतो आणि मला जर असं वाटलं हा ब्लड चांगला तर मी पुस्तक बाजूला करतो आणि नंतर मी ते वाचतो आणि मला ते आवडलं तर मी ग्राहकाला सांगतो की हे पुस्तक चांगलं आहे, तू वाच. याबद्दल आपल्यापैकी बऱ्याच लोकांना एक्सपिरियन्स असेल. मी एक दोनदाच म्हणजे मला या समूहात ओळख व्हायच्याही केलं की सरांच्या जर पुस्तकात दुकानात तर सर आवर्जून विचारतात की तुम्हाला काय वाचायला आवडतं आणि त्याप्रमाणे नक्की ते आपल्याला गाईड करतात. हा एक खूप चांगला अनुभव आहे. आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी तो घेतलाही असेल. तर मला एक असं वाटतं, एक छोटं सांगतो. एक इटली होऊन एक मुलगी यायची माझ्याकडे, सगळ्या श्रीमंत घराण्यातली मुलगी होती आणि ती बाबा कदम अमुक म्हणजे असे कॉमन लेक्चर ते घेऊन जायची. एक वेळ आली आता नोटांचं बॅनर घेऊन आणि ती म्हणते बाबा कदमांची सगळी पुस्तकं आमच्या सगळी पुस्तकं द्या. म्हणजे काय का? ती म्हटली माझं लग्न होणार आहे आणि मी आता कोल्हापूर करून दिल्लीला जाणार. तिथे दिल्लीला मला काय वाचायला मिळणार तर मी बरोबर घेऊन जायचं. मी त्याला थांबवलं. मी त्याला एकच पुस्तक दिलं, रारंगढांग. मी मागच्या वेळेस सांगितलं होतं म्हटलं तू हे वाच आणि म्हटलं मग उद्या परत. ही सगळी पुस्तकं त्याच्यात ठेवायला सांगितली तिथे आणि तिनं म्हणजे रारंगढांग म्हणून ती दुसऱ्या दिवशी आली आणि ती म्हणाली काका तुम्ही जेवढी पुस्तकं द्याल तुम्ही वाचली ती सगळी मला द्या. क्या बात आहे. आणि हे एक आनंददायक काम असतं. नक्कीच नक्कीच लॉट प्लेजर. नक्कीच म्हणजे मला आठवतंय की आजकालच्या बऱ्याच बुकस्टोरमध्ये असं पण सेल्फ सर्व्हिस असा प्रकार असतो की आपण जा पुस्तकं चाळा आणि बघा आणि वाचा. पण एखादं पुस्तक आवर्जून घ्या म्हणून सांगणारा पुस्तकाचा विकल्प आपला खूप कमी सापडतो की ह्याच्या पुस्तकात काय आहे किंवा हे तू नक्की घे. आणि हे खूप एक वेगळं पण आहे. म्हणजे आपण मेहतांच्या प्रकाशनाच्या व्यवसायाबद्दल ऐकलंच, पण एक अनुभव म्हणून जेव्हा आपण जातो त्या दुकानामध्ये की त्या व्यवसायामध्ये तर एक वाचक म्हणून आपला नक्कीच हा एक वेगळा अनुभव आहे. मग हे तुम्ही असं म्हणजे तुम्हाला ते होत गेलं का? ते तुम्हाला म्हणजे कसं लोकांना सांगावं असं की याच्यामध्ये काय आहे? पहिल्यापासूनच म्हणजे आवड होती. पुस्तकं एक माझं लाईफ आहे. म्हणजे लहानपणापासून मी पुस्तकं इतकी प्रचंड वाचत आलेलं आहे. मला पुस्तकाची चैन पडत नाही आणि पुस्तक विकताना चांगलं द्यावं आपण काहीतरी. गिरायक
पुस्तकाला अमुक मागितलेलं आहे ते ठीक आहे, पण एखादा ग्राहक येतो जो चुकंदर असतो त्याला जर आपण सजेस्ट केलं की तुम्ही हे पुस्तक वाचा, नक्कीच फरक पडतो. आणि त्यामागे एक बहुतेक व्यावसायिक दुकानदार म्हणून पण एक असेल की जर एखाद्या ग्राहकाने आपल्या दुकानात जास्त वेळ खर्च केला तर नक्की जास्त पुस्तकं घेईल. एक साधं सोपं त्याचा मागे गणिती असायची शक्यता आहे, नाही काय? तो वाचक वारंवार येतो आणि मला विचारतो तुम्ही कुठलं पुस्तक वाचलं सांगा, मी माझ्या. अरे वा. तुम्ही आता एक अनुभव सांगितला एका वाचकाबद्दल, त्या मुलीबद्दल. अजून काही असे वेगळे वाचक तुम्हाला भेटले का की थोडेसे हटके होते? वाचक असे वाद घालत नाही, भेटत नाही. इट ऑल डिपेंड्स. प्रत्येकाच्या वाचनाची किंवा एखाद्या म्हणजे गोडी वेगवेगळी असू शकते. म्हणजे तुम्हाला अमुक एक लेखक आवडेल, मला अमुक एक लेखक आवडेल. आणि तुम्ही जे घेता त्यावेळी तुम्ही त्या लेखकाचं पुस्तक ज्यावेळी घेता त्यावेळी तुम्हीच ते निवडलेलं त्यावेळी ते तुम्हाला नाकारता येईल. मग याशिवाय काही व्यक्ती किंवा काही सेलिब्रिटीजला तुम्हाला पुस्तक वाचण्याकरता किंवा तुमच्या दुकानात येऊन येतात, असं काही अनुभव काही येतात? काही सिनेमातले लोक ज्यावेळी कोल्हापूरला शूटिंगला येतात त्यावेळी आवर्जून. आता याच्या पुढचे काही प्रश्न थोडेसे रॅपिड फायर या दाखलीचे असणार आहेत. जर आपल्याला सांगितलं की आपला आवडता मराठी लेखक एकच, तर मागच्या वर्षी मी सांगितलं तर नारायण. यावर्षी एक नुकतंच आत्ताच पुस्तक एक आलेलं आहे, अंतर्नाद, एका मासिकाचा उदय. हे पुस्तक तुम्ही सगळ्यांनी वाचा, फार सुंदर पुस्तक आहे. भानू गाडे नावाचे एक पत्रकार आहेत, तर त्यांनी नुकतंच अंतर्नाद हे मासिक जवळजवळ मला वाटतं 20-25 वर्ष चालवलं आणि 12-13 वर्ष चालवलं आणि आता तरी ते बंद केले. पण ते का बंद केले याचे सगळे अनुभव त्याने त्या पुस्तकात मांडले. ते पुस्तक फार चांगलं आहे. म्हणजे आत्ता सध्याच्या ह्या महिन्यात 2 महिन्यात ते प्रचंड करतात. हे आपलं सध्याचं आवडतं पुस्तक आपण म्हणू शकतो. हो. पण जर आपला आवडता मराठी लेखक हा असा जर विचार झाला आणि एकच ऑप्शन आहे तर कोणाचं नाव घ्याल? रणजित देसाई. तसाच त्याचा उपप्रश्न की आपला आवडता इंग्रजी लेखक एकच. परत लेखक मी विसरलो पण पुस्तकाचं नाव माझ्या चांगल्या आठवणीचं, ब्रिटिश ऑन द मॅडिसन काउंटी. ब्रिजेस ऑन द मॅडिसन काउंटी. कोणाला आठवते लेखक? जेम्स ते 2 भागात आहे आणि त्याचं मराठी आम्ही ट्रान्सलेशन केलेलं आहे. त्याचं नाव आहे अद्वैत. लीना सोनेनी वाचलं. ब्रिजेस ऑन द मॅडिसन काउंटी. हे पिटकेल कुठे गेले? पिटकेल तुम्ही एक पुस्तक ब्रिजेस ऑन मॅडिसन काउंटी अनुवाद लीना सोनीने केलेलं आहे आणि त्याचं नाव आहे अद्वैत. आणि मूळ एका फोटोग्राफर, एक लव्ह स्टोरी, पण एक फोटोग्राफर कसा वाचतो. मस्त पुस्तक आहे. या एकाच प्रश्नामध्ये आणि माझा पुढचा प्रश्नही उत्तर देऊन टाकलं. माझा पुढचा प्रश्न असा होता की आवडते इंग्रजी पुस्तक कुठले, ज्याचं उत्तर त्यांनी बहुतेक देऊन टाकलेलंच आहे. नॉट विदाउट माय डॉटर. आवडती लेखिका? हा पण लेखिका असं होतं, पण आपण परत प्रश्न विचारतो. आवडती लेखिका हा मी असं विचार केला नाही. लेखिकांमधलं कोण आवडतं? पुढचा प्रश्न आपण सकाळीचा थोडासा उल्लेख केला की पुस्तक वाचता का सोशल मीडियावरती होणाऱ्या जे आपल्या परिचयासारख्या चर्चा किंवा तुम्हाला काय आवडतं वाचायला? ही कल्पना चांगली आहे. सोशल मीडियावर जी पुस्तक परिचय देतो आपण ही कल्पना फार चांगली आहे. यामुळे आपल्या सदस्यांना त्या पुस्तकामध्ये काय आहे हे निदान समजतं आणि कदाचित
तर ती विकत घेण्यासाठी प्रयत्न करतो. आणि असं काय आपण सगळीच पुस्तकं वाचलेली नसतात. आता पुस्तक परिचयामध्ये बरीच पुस्तकं अशी येतात की मी सगळीच वाचलेली असतात असं. आता कालच दळवींचं पुस्तक कुठेतरी दिलं होतं. आता ते मी त्यावर लिहिलं की दळवींचं सगळ्यात चांगलं पुस्तक महानंद, आणि त्याच्यावर नाटक होतं ते गुंतदार हृदय. फार चांगलं पुस्तक. मात्र जेव्हा तुम्ही असं फेसबुक किंवा व्हॉट्सअप याच्या माध्यमातून पुस्तकाबद्दल काही वाचता, तर त्यातून आपल्याला म्हणजे वाचनात काही बदल झाला का? ते वाचायला जास्त आवडतं का पुस्तकच आवडतं? काय पुस्तक ई बुक कधी वापर बघितले का? नाही, मी ई बुक वापर, कारण एकतर ते फार लहान असतात. मराठी ई बुक फक्त आमचीच म्हणजे नेता पब्लिशिंगमध्ये ही प्रकाशित केली आहे ई बुक्स. ती खरी ई बुक्स आहेत. बाकीच्या सगळ्या PDF असतात. यामध्ये लहान मोठा टाईप करता येतो, मग परत जाता येतं, मागचं पान पुढे बाजून करता किंडल सारखं. तर ते ई बुक्स चांगले आहेत, पण मी कधी वाचण्याचा प्रयत्न केला. मी प्रामाणिकपणे बोलतोय. तर एक तेच आम्हाला एक खूप कुतूहल की वाचक म्हणून अनिल भाई काय काय वाचतात आणि कसं त्यांची प्रोसेस कशी असते हे एक जाणून घ्यायचा थोडासा प्रयत्न होता. आपल्याला प्रश्न विचारण्यासाठी खूप काय काय आहे, पण बरेच प्रश्न त्यांनी मागच्या वेळेला आपल्या संमेलनामध्ये खूप मनमोकळेपणाने खूप दिलखुला सांगितलेलं होतं. त्यामुळे आम्ही त्याची पुनरावृत्ती करायचं टाळतोय. याच्याशिवाय जर आपल्यापैकी कोणाला काही स्पेसिफिक काही प्रश्न असेल की त्यांच्या वाचक म्हणून एक शैलीबद्दल, तर आपण एक 2 प्रश्नांना वेळ देऊ शकतो. हां सर, तुम्हाला मला असं विचारायचं आहे की देवाने तुम्हाला अजून 50 वर्ष किंवा 25 वर्ष दिली, आणि तर तुम्हाला प्रकाशन व्यवसायात परत काहीतरी नवीन मी केलं असं वाटेल का? मी सुरू केलेलं आहे नवीन प्रकाशन. तसं नाही, मला म्हणायचं की आता त्यांच्याकडे 60 वर्षांचा अनुभव आहे, तर परत तुम्हाला अजून 25 वर्ष नवीन प्रकाशन संस्था त्यांनी ऑलरेडी चालू केलेली आहे. प्रकाशन संस्थेचं नाव काय सर? आणि त्याला पुस्तकाला आता माझे कृष्णबाईंना नावातून पारितोषिक मिळालेलं बरोबर. अजून कोणाला काही प्रश्न? पब्लिकेशनचं नाव सॅम पब्लिकेशन आहे, आणि त्याचं हे जे आहे ते सुनील अनिल मेहता. आय लॉस्ट मिस some 2 years back. त्याच्या नावाने बोलत होते. अनिल भाई हे अतिशय उत्तम प्रकाशक होऊ शकले. आता मुळात कारण म्हणजे ते उत्तम वाचक आहे, ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, मी कालपासून त्यांच्याबरोबर आहे, तर माझ्या असं एक लक्षात, मला ते खूप सिनियर आहेत. ते मी प्रकाशन झालं ऑलरेडी ही वॉज इन द पब्लिकेशन बिझनेस, परंतु कालपासून त्यांच्यावर मी ज्या गप्पा मारल्या त्याचं मला असं लक्षात आलं की मराठी प्रकाशन व्यवसायामध्ये जर 4-5 मोठी नावं काढायची झाली तर हे पॉप्युलर प्रकाशन, मौत प्रकाशन, राजहंस प्रकाशन, म्हणजे गोये राणे प्रकाशन, वारा ढवळे प्रकाशन, तसं मेहता पब्लिशिंग हाऊसचे अनिल मेहता हे आज त्या तोडीचे आहेत की त्यांच्या तोडीचा प्रकाशकात जवळपास नाही आहे महाराष्ट्रामध्ये. आणि प्रकाशन व्यवसाय, मराठी प्रकाशन व्यवसायाचा चालता मोठा इतिहास म्हणून आपण अनिल बघू शकतो. आणि त्यांचं वाचन जे आहे ना ते अगदी टोकदार वाचन आहे. मला ते रणजित देसाईबद्दल सांगत होते तर माझ्या लक्षात आहे की राजा रवी वर्मा हे पुस्तक त्यांनी काढलं, तर मी वाचलं होतं पुस्तक ते. पण त्या पुस्तकाचा नंतर मल्याळममध्ये अनुवाद झाला मराठी पुस्तकावरनं, तर त्यांनी असं सांगितलं की मल्याळम पुस्तक हे मराठी पुस्तकापेक्षा अतिशय खूप चांगलं आहे. म्हणजे एका प्रकाशकाने दुसऱ्या प्रकाशकाचं कौतुक करणं हा जो मनाचा मोठेपणा आहे हा केवळ प्रकाशक म्हणून त्यांच्याकडे आहे, आणि उत्तम वाचक आहेत म्हणून ते आहे. राजा रवी वर्मा हे पुस्तक रणजित देसाईंनी लिहिलेले आहे. मी फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर न्यू दिल्लीचा व्हाईस प्रेसिडेंट होतो. आता मी दोन्ही संस्था सोडतो. तर त्या काळात हे आपल्या भारतीय लँग्वेजेसमधले बरेच लोक दिल्लीला येत होते, आणि मी या भागाचा व्हाईस प्रेसिडेंट असल्याकारणाने आणि मल्याळम लोक मला भेटत होते. तर त्यांना मी रिक्वेस्ट केली की म्हणजे हे पुस्तक तुमच्या राज्यातल्या एका मोठ्या चित्रकाराचं आणि
राजाचं चरित्रात्मक कादंबरी आहे, तुम्ही घ्या. तर त्यांनी ते घेतलं, वाचलं आणि मला कळलं आम्ही हे करतो. तर अशा प्रकारे त्यांनी नंतर जे पुस्तक प्रकाशन मला त्यावेळी घाई झाली होती. मी ज्यावेळी ते पुस्तक प्रकाशन केलं त्यावेळी ते यशवंतराव चव्हाणांच्या हस्ते अमक्या दिवशी ठरलेलं होतं गोवाड हे निर्देशन दिलं. आणि नंतर काय झालं की फारच घाई झाली आणि मी इतकं चांगलं करू शकलो नाही. पण म्हणजे नंबर 2 म्हणून आपण नंबर 1 नव्हतं, नंबर 2 होतं. तर त्यांनी जे पुस्तक केलं मल्याळममध्ये त्या आतमध्ये राजा रवींद्रने ती चित्र काढली आणि फार सुंदर पुस्तक आहे. आता आम्ही ते पुन्हा बदलले आणि आज पुन्हा राजा रवींद्रने ती चित्र काढली. अरे वा, किती छान, एकदम वेगळ्या आठवणी. आणि कसं आपण मराठीचं पुस्तक सकाळी उद्या झालं की मराठी पुस्तकं बाहेर पण होऊ शकतात. तर हे होते की सुरुवात होते की मराठीतील पुस्तक एक दुसऱ्या लँग्वेजमध्ये जाऊन तिथेही ते तेवढंच ताकदीचं आणि महत्त्वाचं एक माइलस्टोन बनू शकलं. नक्कीच. ऑल दिस क्रेडिट गोज टू सुनील मेहता. की माझ्यानंतर म्हणजे माझं थोडं लक्ष कमी झाल्यानंतर त्यांनी जे काही प्रयत्न केले आपली मराठी पुस्तकं इंग्रजीमध्ये जाण्यासाठी खूप प्रयत्न केले. ही वॉज इन्व्हायटेड टू नॉर्वे ऑल्सो. की नॉर्वेजियन गव्हर्नमेंटने नोरा नावाचा आहे नॉर्वेजियन ऑथर प्लीज वगैरे असे. तर त्या लोकांनी सुनीलला मराठी पुस्तकाच्याबद्दल नॉर्वेला बोललं होतं. फक्त 4च प्रकाशक केले त्यावेळी. मराठीतला एकमेव सुनीलच होता आणि हिंदी आणि साऊथ इंडियनचा तामिळ तेलुगू होता आणि मला वाटतं एक ऑथर होतं. तर हे जे काम इंटरनॅशनली आम्ही जे वेळ आहोत. कोणतंही सकाळी म्हटलं की तर त्याचं कारण असं आहे की आम्ही ज्या ज्या परदेशी प्रकाशकाशी व्यवहार केले त्याचे चोख होते एक आणि पुस्तकांची निवड उत्तम असायची. सुनीलकडे एक मासिक येत होतं द बुक सेलर इंग्लंड. हे विकली होतं. त्याची वार्षिक वर्गणी पौंडात होती. म्हणजे इट वॉज अबाउट 15,000 रुपीज. कुठल्याही मराठी प्रकाशकाकडे जे येत नाही, येत नव्हतं, सुनीलकडेच यायचं ते. आणि सुनील मला सांगायचा की पप्पा ही पुस्तकं या आठवड्यात चांगली आहे, याचा खप किती झाला आहे वगैरे. आणि त्यावरून पुस्तकं कुठली चांगली आहे हे निवडून आम्ही पुस्तकं प्रकाशित करतो. आणि नंतर नंतर काही प्रकाशक परदेशी प्रकाशकाचे लिटररी एजंट हे आमच्याकडे प्रूफ कॉपी पाठवायचे. प्रूफ कंडिशनमध्ये असलेली कॉपी पाठवायचे आणि तुम्हाला पसंत असेल तर तुम्ही आम्ही तुम्हाला परवानगी द्यायचा. म्हणजे रॉबिनची पुस्तकं मार्केटमध्ये येण्यापूर्वी वर्षभर आमच्याकडे आली. कारण ट्रान्सलेटरचा ती लवकरात लवकर देऊन लवकर पुस्तक तयार घ्यावं असं. एक आणखीन एक गंमत सांगतो. फ्रँकफुर्टला ज्यावेळी सुनील गेला होता पहिल्यांदा त्यावेळी एका इंग्लिश प्रकाशकाने तर सांगितलं तुम्ही अपॉइंटमेंट घेतली आहे का? तर नाही. तर ते म्हणजे आम्ही आज सोडू शकत नाही. आणि विदाऊट अपॉइंटमेंट इथं कुठल्याही स्टॉलमध्ये यायला परवानगी ते हे नसतं बरं का. तिथे बुक सेलिंग नसतं, राईट्स सेलिंग नसतं. पुस्तकांचे राईट्स विकले जातात. तर सुनील वॉज व्हेरी मच डिसअपॉइंटेड. पण ठीक आहे म्हटलं काय हरकत. 2-3 मला वाटतं 1 वर्षांनी तोच प्रकाशक इंग्लंडहून आमच्याकडे आला पुण्याला. आणि मला सुनीलने बोलवलं बाबा तुम्ही या, हा माणूस आपलं पहिल्यापासून त्यांनी आपल्याला एंट्री दिलेली नव्हती, आज तो आपल्याकडे येतो त्याची पुस्तकं राईट्स द्यायला. दिस वॉज हिट केली माझं नाही. नक्कीच आपल्याला एखाद्या पुस्तक त्याच्या मागच्या ज्या घटना किंवा गोष्टी असतात त्या नक्कीच आज आपल्याला कळलेल्या आहेत. खूप असे अनुभव वेगवेगळे आहेत की आपल्याला बहुतेक आपण पुस्तक वाचतो नंतर त्याच्याबद्दल फक्त बघतो, पण पुस्तक मार्केटमध्ये यायच्या आधी काय काय होत असेल आपल्याला एक छोटीशी आपल्याला त्याची जर कळली. असे खूप
अनेक किस्से ललितबाईंच्याकडे नक्कीच असतील. सर, नवीन प्रकाशकांना काय टिप्स देऊ शकाल? कोविड नंतर खरोखरच मार्केट पुस्तकांचं मार्केट थोडं डल झालं. म्हणजे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस, केम्ब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस असे किंवा मॅग्रा बिगेस्ट कंपनी वर्ल्ड, तर हे जे प्रकाशक आपल्याकडे त्यांचे जे ऑफिसेस होते ते ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि केम्ब्रिज युनिव्हर्सिटी, यांना नाईलाजानं त्यांच्यातला निम्मा स्टाफ काढून टाकावा. त्या प्रकाशन संस्थेचा ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज आणि यांचे ऑफिसेस मुंबईमध्ये हलवली गेली आणि कुठं चेन्नई आणि कलकत्ता गेली. इतका इम्पॅक्ट झालेला आहे त्या पुस्तकावर. आणि काही इंग्रजी प्रकाशकांनी आपल्या ऑफिसेस सुद्धा बंद करून टाकले. शेवटचा प्रश्न घेऊ आपण. बोला सर. मला आठवतं हा प्रश्न आपण मागच्या वर्षी त्यांना विचारला होता की सर तुम्ही पुस्तक लिहायचा तुमचा आहे का विचार, म्हणजे अनुभवांच्या बद्दल किंवा मी लिहून ठेवलेलं आहे. पण आय एम नॉट सॅटिस्फाईड माय सेल्फ किंवा हिस्ट्री बी पब्लिश, म्हणून मी अजून ते पब्लिश करत. प्रकाशक तयार नाही आहे. हां, मनातला प्रकाशक तयार. मला जोपर्यंत त्याचं समाधान नाही होतं, कारण इतके लेखक आहेत ना, म्हणजे आठवणी आहेत की एक एक आठवणी सांगत बसत तरी हा 4 दिवस पूर्ण नाही. इतके लेखक माझ्या मध्यंतरी त्यांचं एक मासिक निघतं त्याच्यामध्ये आणि यांच्या अनुभवाने ते लिहिलेलं होतं, सिरीजमध्ये येत होतं, मी ते वाचलेलं आहे. मेहता बुकवर्ल्ड म्हणून यांचं दर वर्षाला एक मासिक निघतं, दर महिन्याला मासिक निघतं. त्याच्यामध्ये मेहता साहेबांनी यांचे अनुभव म्हणजे सिरीजमध्ये येत होते, मी ते वाचलेले आहे. ते कसं लिहून ठेवलं तर ते येत होते, ते आय एम नॉट स्टील सॅटिस्फाईड. मला असं वाटतं की नक्कीच ते लवकर पूर्ण होऊ नाही होत. आपल्यापैकी कोणी जर त्याच्यावरती जर काम करू शकलं सरांच्या बरोबरती. आणि ते शेवटी कसं आहे, प्रत्येकाचा वेळ आहे, ती वेळ यावी लागते. आणि इफ आय एम नॉट सॅटिस्फाईड आय एम नेव्हर सॅटिस्फाईड. ते इतक्या लेखकांचे इतके वेगवेगळे अनुभव आहे की तुम्ही वाचक लेखकाला जे बघता आणि आम्ही प्रकाशक जे लेखकांना बघतो ते दुरून डोंगर साजरे आणि पाहिजे. राजहंसकडे सदानंद बोरसे बसतात संपादन करायला, तसं तुमच्या ह्या पुस्तकावर पण संपादन बसलं तर शक्य आहे का? तुमच्या पुस्तकावर आठवणी शेवटी मलाच सांगायचे ना, पण तरी पण त्याचं संकलन आठवण होऊ शकते. तसे मी 2 संपादक ठेवलेले आहेत, दोघेही काम करत. तर दोघेही ते काम करतात. तुमच्याकडे अजून बरंच आहे, सांगा तुम्ही का. माझा प्रश्न हाच आहे की समटाईम्स आय फॉरगेट बिकॉज ऑफ माय एज. आणि किती वर्षाचं इच्छा आहे जे तुम्ही म्हटल्याप्रमाणे तो खरोखरच इच्छा प्रकाशन. अशी विनंती करू की ते थोडंसं मनावरती घ्या आणि आमच्या सर्व वाचकांकरता नक्की त्याचा एक आपण प्रकाशन समारंभावर नक्की आम्हाला इथेच या मंचावरती पुस्तक प्रकाशन नक्की करायला आवडेल आणि नक्की आपण त्याच्याबद्दल हे करू. खूप छान सरांची आपल्या गप्पा मारल्या आणि मला म्हणजे मागच्या वर्षी हे जाणवलं, यावर्षी नक्की दोन्ही दिवस सर आपल्या बसून सगळे कार्यक्रम आवाजून ऐकतात, दाद देतात, त्याबद्दल हॅट्स ऑफ टू देम. आणि खूप त्यांचं कौतुक हा करतो माझ्याकडे सगळ्याच्या छोटासा तरी त्यांना मग वी आर रिअली प्राऊड ऑफ इट. थँक्यू व्हेरी मच सर. आपल्या अनुभवाकरता आणि आपल्या मार्गदर्शनाकरता खूप खूप धन्यवाद. मार्गदर्शन केले सर, तुम्ही ज्या आम्हाला काही सूचना करताय त्याकरता नक्कीच आम्ही त्या पुढे करत जाऊ.
धन्यवाद.